पुढील लढतीला आता होईल सुरुवात. आणखीन एक चांगली बॅटल आता आपल्याला पाहायला मिळणार. टीम भादवड आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम जीवी स्पोर्ट्स कोळिवली आपल्याला खेळताना दिसेल. आणि कोळिवली टीमने आज उलटफेर केला, कारण मागील परवाच्या चॅम्पियन टीमला अगदी पहिल्या फेरीमध्ये अगदी सहजरित्या पराभूत केलं जीवी स्पोर्ट्स कोळिवली टीमने. आणि जर पर्व दुसरं आपण पाहिलं तर आतापर्यंत कालच्या दिवसापासून शहापूर बाहेरील टीमचं क्रिकेट आपण पाहायला सुरुवात झाली, कारण कालच्या दिवसापासून ओपन हाफ गट, एक गाव एक गट संघ आदिवासी समाजामधले त्या फॉर्मॅटला सुरुवात झाली. काल देखील भिवंडी विभागामधल्या टीमने बाजी मारली लाखिवलीने. आणि आज देखील जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला दोन टीम्स भिवंडी मधल्याच खेळतात आणि ड्रॉच्या साह्याने जी टीम पुढे गेलेली आहे ती देखील भिवंडी विभागामधलीच. बट आज अगदी नाशिक वरनं प्रवास करून बोरगड टीम देखील स्पर्धा खेळण्याकरिता आलेली. आणि काय जबरदस्त खेळ आपण बोरगड टीमचा पाकला, कारण प्रॉपर कॉम्बिनेशन त्यांच्या टीम्स मध्ये, कारण बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, बॅटिंग ही जबरदस्त त्यांनी केलेली आहे. त्या अनुषंगाने त्या टीमलाही आपण कुठेच कमी लेखू शकत नाही. वेळ कमी आहे मित्रांनो, प्लीज थोडी आता घाई करा आणि सुरुवात करा या इनिंगला. दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या शुभेच्छा. पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच दर्शन तयार होतोय बॉलिंग मार्क वरती, आणि सलामीची जोडी प्रदीप आणि प्रशांत ज्या दोन्ही बॅटर्सने या आधी जबरदस्त बॅटिंग केली होती आणि इथेही तशाच काही अपेक्षा त्यांच्याकडनं नक्कीच अपेक्षा करूया. एक चांगली मॅच दरम्यान पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल लो फुल टॉस डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळलं तर आता लॉंग ऑफला बॉल चाललाय आणि अखेरता जर आपण पाहिलं तर फिल्डिंग चांगली आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धाब्यांनी ऑफ द मार्क झाला बॅटर प्रदीप. प्रदीप स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि कोलिवली टीमचा आमचा चिमुकला 12th मॅन आदित्य, आणि तो लकी आहे या टीम साठी. आता बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचलेत, प्रयत्न चांगले केले तिथे फिल्डरने, बट कॅच पकडता आली नाहीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जस्ट मी आदित्यचा उल्लेख केला की तो लकी, आणि देन नेक्स्ट बॉल वरती असं वाटलं की कॅच होईल बट झाली नाहीये. 2 धावा मिळतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने स्कोर काढता पुढे जातोय. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा सामना जर आपण पाहिला तर 4 षटकांचा हा देखील सामना. नेक्स्ट बॉल, आता हुकचा फटका खेळायचा होता आणि दरम्यान इथे पहा फिल्डर थोडे जास्तच पुढे निघून गेले तिथे, आणि तोपर्यंत सिंगल आताही कंप्लीट केली जाईल. बघा 4 ओव्हरची मॅच, 70-70चे चेंडू यूज केले जात आहेत या स्पर्धेमध्ये, आणि आपण पाहिलं की बॉल ट्रॅव्हल होतो. नेक्स्ट बॉल, फुल लेंथ आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर नाही आहेत त्या क्षेत्रामध्ये, पाठलाग जरूर केला जातो आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल दरम्यान. आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दोन धाव्यांच्या साह्याने स्कोर काढता पुढे जातोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. ही बॅटल फार चांगली रंगेल असं वाटतंय, कारण ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे दोन्ही टीम्सने आतापर्यंत डॉमिनेटिंग क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळला, पण महत्वाची गोष्ट ही राहील की इथे बाजी कोण मारेल. यात नंतर आणखीन एक ड्रॉ देखील आपण करणार आहोत, आणि तो ड्रॉ असणार आहे या मॅचची विनर टीम आणि टीम बोरगड मध्ये. नेक्स्ट बॉल, पॉवर प्लेचा तितकासा फायदा आतापर्यंत बॅटर्स घेऊ शकले नाहीयेत. आता वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ बॉल टाकलाय, बट दिशा खराब, एक्स्ट्रा रन मिळेल.
आणि अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता भेट देण्याकरिता शहापूर विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेबांची उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं, अपील पंच सहमत नाही आहेत. कारण जर आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये गतवर्षी आपण पाहिलं की भरपूर साऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांची आपण उपस्थिती पाकलेली आहे आणि याही पर्वामध्ये अगदी थोड्याच वेळात शहापूर विधानसभेचे माजी आमदार सर्वांनी पांडुरंगजी बरोरा साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळणार आहे. बॅटचा टोएंडला बॉल लागला, आता फिल्डर मिड ऑनला पोहोचले, बॉल फुल्ड केला जातो आणि तोपर्यंत मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता पुढे जाते 8-9 धावा फलकावरती आणि अशा प्रकारे पहिलं षटक दरम्यान समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 विदाउट लॉस टीम जीवी स्पोर्ट्स कोलिवली. आणि अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ दरम्यान पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. बघा ज्याप्रमाणे कंडिशन्स आहेत आणि हे जे सत्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले की रन्स बनतात, त्या अनुषंगाने कुठेतरी मोठे फटके खेळणं ही गोष्ट आता महत्त्वाची राहणार आहे. कारण फर्स्ट ओव्हर बघा विकेट्स 10 हातामध्ये जरूर आहेत बट रन्स फक्त 9 आहेत आणि शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपल्याला विकेट सोबत घेऊन नाही जायचं, चान्स घ्यावा लागेल. आणि या बॅटरमध्ये दोन्ही बॅटरमध्ये ती क्षमताही आहे, अगदी मोठे फटके दोन्ही बॅटर्स खेळतात पण त्या क्षमतेप्रमाणे खेळ होणंही महत्त्वाचं राहिलं. लॉफ्टेड फटका, कनेक्शन जबरदस्त. तेच तर मी सांगत होतो की क्षमता आहे आणि क्षमता इथे दाखवली आहे. बॅटर प्रशांतचा बॅटमधनं हा पकला मोठा फटका, षटकार. आज महेश डिंगोरे रजेवरती आहे तसेच वाटतंय. सिक्सर येतोय, स्कोर कार्ड आता 15 वरती. चला महेश नाही आहेत, भूषण आपण तरी या. भूषण ते देखील थोडे बिझी आहेत. षटकार आला, स्कोर कार्ड आता 15 वरती आणि असे भरपूर सारे फटके हवे देखील आहेत. बघा जर मॅच बॉल सापडत नसेल तर दुसरा बॉल घ्या, सामन्याला सुरुवात करा प्लीज. आपल्याकडे वेळ नाहीये. या सामन्यानंतरही अजून 2 मॅचेस यात नंतर आहेत आणि हा सामना जस्ट स्टार्ट झाला. अजूनही या मॅच मध्ये या षटकाला पकडून 7 षटकं बाकी आहेत. सो प्लीज थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण यात नंतरचे जे 2 सामने ते देखील आपल्याला अगदी लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. कारण हिवाळ्याचे दिवस सुरू होत, अंधारही लवकर पडतो, त्याचीही काळजी घ्यायची आहे. सिक्सर नाही सुरुवात या ओव्हरची. नेक्स्ट बॉल. आता गती कमी केली बट मिस टायमिंग, लॉंग ऑन, जबरदस्त रनिंग कॅच. दरम्यान फिल्डर जर आपण पाहिले प्रशांतने ही रनिंग कॅच पकडली आणि बॅटर देखील बाद झाले. प्रशांत धक्का लागला हा पगला. झटका पगला लागला, प्रशांत बाद झाला आणि डबल माइंडेड झाला की काय असंच वाटलं त्या फटक्या मागे की मोठ्या फटक्यासाठी जाऊ की डिफेन्सिव्हरित्या खेळू आणि त्यामध्ये अडकला. आणि बॉलरचं मी कौतुक करेन की ज्या प्रकारे त्याने हा बॉल टाकला, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी आणि पिक नाही करू शकले बॅटर प्रशांत. म्हणून आजच्या डेटला ना जेव्हा एक बॅटर म्हणून तुम्ही समोर पेस बॉलर जरी असला ना तरी सुद्धा बॉलरला रीड करणं महत्त्वाचं राहतं. कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण म्हणत असतो की एखादा मिस्ट्री बॉलर असतो किंवा स्पिनर असतो, त्याला रीड करून खेळणं गरजेचं असतं. पण आजच्या डेटला पेस बॉलरला पण आपण पाहतो की कटर्स भरपूर चांगल्या पद्धतीने टाकतात. लेग कटर, ऑफ कटर, नकल बॉल अशा व्हेरिएशनचा वापर केला जातो. सो दॅट्स वाय त्या क्षणाला एक बॅटर म्हणून तुम्हाला शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं हे महत्त्वाचं राहतं. आता ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटचा टोएंडला लागला. डीपमध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग, मिळेल सिंगल. दुसरं षटक सिक्सरने सुरुवात जरूर झाली. सुरुवात थोडी खराब जरी केली असली ओव्हरची बॉलर हरेश मलावकरने, बट त्यात नंतर कमबॅक त्याने केला. विकेटही मिळाली, त्यानंतर ही सिंगल. आणि याच गोष्टी हव्या देखील आहेत. हरेश मलावकर ग्रामीण टीममध्ये देखील, भादवड टीममध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं. आज आपल्या समाजातील टीममध्ये तो खेळत आहे आणि बॉलिंग आज त्याची चांगलीच राहिलेली. या आधी आपण पाहिलं की 2 विकेट त्याने काढले होते. बॅक ऑफ लेंथ होता, बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. आदिवासी समाजातील खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक वेगळी चालना देणारी, एक वेगळी उंची देणारी ही स्पर्धा आहे. आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरं.
याच वर्षी आपण पर्व पगलेही पागलं होतं मार्च महिन्यामध्ये. त्यानंतर अगदी कमी वेळेमध्ये दुसऱ्या पर्वाचंही नियोजन करण्यात आलं आणि जबरदस्त आयोजन आपल्याला पर्व दुसऱ्यामध्येही पाहायला मिळतं आहे. या स्पर्धेचं ज्यांनी नेतृत्व केलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा पाहत आहोत आणि ज्यांच्या सन्मानाकरिता ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, गोटेघर गावचे विद्यमान सरपंच, प्रथम नागरिक आणि तसेच शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेब, फार मेहनत त्यांची या स्पर्धेमागे लागलेली आहे. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड फटका इनटू द आर्क अँड बॅटर गोज आउट ऑफ द पार्क. सिक्सर. हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने शहापूरचे जे यंगस्टर्स ना, ज्या खेळाडूला पाहून इन्स्पायर्ड होतात की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बनायचं आहे ना, तर धोनी सारखं बनायचं आहे. तोच धोनी, शहापूरचा धोनी गणेश डिंगोरे यांचं ही शुभागमन झालं. शहापूरचा बायकर मॅन त्याला आम्ही नक्कीच म्हणतो. आणि त्याच अनुषंगाने सन्माननीय विठ्ठलजी डिंगोरे साहेबांनी शोरूमची निर्मिती करण्यासाठी कामही सुरू केलं. घरासमोर ते देखील. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती. मी तर आमच्या ग्रामीण विभागाच्या खेळाडूंसाठी हेच म्हणेल, टेनिस बॉल खेळा, लेदर बॉल खेळा, पण असं खेळा की येत्या अनेक वर्षांपर्यंत तुमचं नाव लोकांनी काढलं पाहिजे. आणि गणेश डिंगोरे हे नाव येत्या अनेक वर्षांपर्यंत नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल, ज्या प्रकारे तो खेळतोय. आता तर यंग आहे, आता तर त्याची सुरुवात आहे. ही सुरुवात येत्या काळामध्ये फार मोठी बनेल, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. चला, वेळ कमी आहे. थर्ड ओव्हर, बॉलर तयार होतात. प्रशांत, ज्या प्रशांतने नुकतीच एक जबरदस्त कॅच देखील पकडली, लॉंग ऑनला रनिंग कॅच आपण पाहिली. आणि तोच प्रशांत आता बॉलिंग मार्क वरती या थर्ड ओव्हर साठी. तिसरं षटक, पगलास बॉल लॉफ्ट केला, ऑन साइडला कनेक्शन, लाजवाब, जबरदस्त फटका. मागील सामन्यामध्ये देखील प्रदीपने अशीच इनिंग खेळली होती आणि याही सामन्यामध्ये त्याचा बॅटमन हा दुसरा षटकार. 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. सिक्सरच्या साहाय्याने स्कोर कार्ड आता 30 धावा धावफलकावरती. 30 ऑन द बोर्ड. आता दबाव आहे भादवड टीम वरती, कारण अशा प्रकारे जर बॅटिंग होईल आणि अशा प्रकारे जर प्रदीप खेळला आणि अंतिम चरणापर्यंत खेळला तर नो डाऊट या पहिल्या सत्रामध्ये 50 किंवा 60 हे आकडे डेफिनेटली गाठले जातील. बट त्यापेक्षा जर कमी वरती थांबवायचं आहे तर विकेट काढणं महत्वाचे झालं आणि ती देखील बॅटर प्रदीपची विकेट महत्वाची झालेली आहे भादवड टीमसाठी. नेक्स्ट बॉल, आणखीन एक उडवलाय आणि हा देखील जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा षटकार. हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. खऱ्या अर्थाने जर पागले तर सर्व जे प्रोटेक्शन आहे ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू जरूर आहेत, बट बॅटिंग ज्या प्रकारे होत आहे तर फिल्डर्सला देखील चान्स मिळत नाहीये. कारण जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे, काऊ कॉर्नरला एक खेळाडू आहे, डीप मिड विकेटला देखील आहे, लॉंग ऑनला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे लॉंग ऑफही आहे, डीप कव्हरला एक खेळाडू आहे. बट फटके जेव्हा अशा प्रकारे येतात ना तेव्हा फिल्डर्सला देखील डिफिकल्ट जात आणि हा फटका देखील चांगलाच आहे. गॅपमध्ये हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईन पलीकडे. 4. ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. बाउंड्री आली, चौकार येतोय. स्कोर कार्ड आता या 4 धाव्यांच्या साहाय्याने 40 धावा धावफलकावरती.
डीप मिड विकेटचे फिल्डर आता वेगाने येतात. हलकी मिसफिल्डही तिथे झाली आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. कोलिवली टीम सध्याच्या घडीला आज या दिवसभरामध्ये डॉमिनेटिंग खेळ त्यांचाही लागला आणि आता खऱ्या अर्थाने एकाच विभागामधल्या 2 टीम्स एकमेकांचा अगेन्स्ट खेळतात. बट दबदबा कोलिवली टीमचा. बट आता मिस टायमिंग विकेट मिळू शकते. विकेट किपर आलेत आणि कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट. एक जबरदस्त इनिंग खेळून आता प्रदीप जातील डगआउटच्या दिशेने. इंडिव्हिज्युअली बाद होण्याआधी 11 चेंडूंमध्ये 30 धावेंची एक जबरदस्त इनिंग या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रदीप यांची आणि धक्का हा लागलाय दुसरा. यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच डीजे. आणि याच दरम्यान शुभ आगमन होतोय आज या स्पर्धेला. शुभ आशीर्वाद देण्याकरिता भेट देण्याकरिता माजी आमदार शहापूर विधानसभा सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं मी आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि तसेच त्यांचा समवेत शहापूरचे एक नामवंत उद्योजक सन्माननीय विलास शेठ गगे साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. तसेच शहापूर विभागामधले उद्योजक सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी साहेबांनी तसेच उद्योगपती शहापूर सन्माननीय जयराम मामा वारघडे यांचेही शुभ आगमन झालेलं आहे. या सर्वांचं मी आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं आदिवासी सरपंच दशक 2025-26 पर्व 2 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच आमच्या सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी मी नक्कीच सांगेल की सध्याच्या घडीला दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना टीम कोलिवली आणि त्यांचा अगेन्स्ट भादवड ही बॅटल सुरू आहे. कॅच पकडली जाईल. विकेट मिळेल आणि धक्का आणखीन एक लागला अवघ्या 42 धाव्यांवरती टीम कोलिवलीला. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. विकेट आणखीन एक. धक्का दरम्यान हा तिसरा लागला. आणि आज खऱ्या अर्थाने ज्यांची महत्वाची उपस्थिती ज्यांची वाट अगदी आम्ही सकाळपासून पाहतच होतो या साहेबांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. कारण शहापूर विधानसभेचे आमदार म्हणून गेले कित्येक वर्ष शहापूर जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणारं व्यक्तिमत्व. आणि आजही जर आपण पाहिलं तर समाजसेवा हीच ईश्वर सेवा ज्यांनी मानली माझे आमदार शहापूर विधानसभेचे सर्वांनी पांडुरंगजी बरोरा साहेबांची आज महत्वाची उपस्थिती. आणि हे प्रेम आहे क्रिकेटवरती आणि हे प्रेम आहे गणेशजी कांबळे साहेबांवरती. आणि त्या प्रेमाखातीर आज साहेब वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. आणि तसेच शहापूर विभागामध्ये नामवंत उद्योजक सन्माननीय विलास शेठ गगे साहेबांची महत्वाची उपस्थिती आपण मंचावरती पाहत आहोत. फिल्डर धावतोय जरूर बट नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडतो आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि स्कोर कार्ड आता 43. आणि तसेच शहापूर विभागामधले समाजसेवक तसेच एक यशस्वी उद्योजक सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि तसेच शहापूर समाजसेवक आणि यशस्वी उद्योजक सन्माननीय जयराम मामा वारघडे साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती आपल्याला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि फटका लाजवाब आहे. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलं डीप मिड विकेट सावरनं हवाई यात्रेसाठी षटकार. काय फटका आला. बॅटाने बॉलचा जसा संपर्क आला या बॉलवरती मोहर लावली गेली होती. इट्स अ ह्यूज वन. सिक्सर आला आणि स्कोर कार्ड आता 49. 49 धावा फलकावरती. 3 चेंडू अजूनही बाकी असतील पहिल्या सत्रामध्ये. बट भादवड टीम सध्याच्या घडीला अडचणीमध्ये. कारण त्यांनाही ठाऊक आहे की या अशा परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग युनिट आहे कोलिवली टीमचा त्यांचा अगेन्स्ट 50+ टोटल चेस करणं म्हणजे काट्यांवरती चालण्याबरोबर. आणि ते कार्य आता करून दाखवावं लागणार आहे. कारण 49 झालेले आहेत आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आणि त्यामध्ये आणखीन काही रन्स नक्कीच ऍड होतील. हा बॉल तर थेट डगआउट मध्ये पाठवला. आणखीन एक धमाका सिक्सर. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. सरपंच
षटकार आणखीन एक. रन्स सध्याच्या घडीला बनत नाहीयेत, रन्स वाहत आहेत. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे, सलगचे 2 ठोकलेत बॅटर राहुलने आणि तिसरा येईल. आणि दरम्यान आणि 2 मिनिटं अंपायर्स थांबायचं, कारण या स्पर्धेचे रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे, कारण अगदी पहिल्या दिवसापासून आपण ती गोष्ट अनाऊन्स केलेली आहे की जे 2 लाईट पोल आहेत त्याच्यावरती जर बॉल अदलला आणि बॉल ग्राउंडमध्ये रिटर्न आला तर तिथे तुम्हाला रन्स पळून काढावे लागतील, कारण अगदी पहिल्या दिवसापासून हा रूल आहे. आणि जर आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारे रनही घेतलेली नाहीये, कारण हा रूल अगदी पहिल्या दिवसापासून, आणि आज आपण 8व्या दिवसामध्ये आहोत. कारण एक सीन मला आता आठवला स्पर्धेमधला, नक्कीच तो तुमच्या समोर आणेन. आता बॅक ऑफ लेंथ होता, पुलचा फटका इथे आला, फिल्डर दरम्यान येत आहेत, बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी परतलेत आणि रनआउट चा स्वरूपामध्ये हा झटका लागेल. आणि अशा प्रकारे जर दरम्यान आपण पाहिलं तर पहिलं सत्र समाप्त. टीम टोटल जर आपण पाहिली तर रन्स बनवण्यात आल्या 56 आणि 57चा टार्गेट सेट केला टीम जीबी स्पोर्ट्स कोलिवली टीमने अगेन्स्ट टीम भादवड. एक छोटासा इनिंग ब्रेक असेल आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात, बट तोपर्यंत मी घेतो एक छोटासा ब्रेक. बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आदिवासी सरपंच चषक 2025-26. जेव्हा होईल सेकंड इनिंगला सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील विकीजी शेवाले. धन्यवाद. check. Thank you so much, Combox. आपण शुभ सन्मान करणार आहोत आज या 8व्या दिवसामध्ये, ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपण पाहिलेली. आज आमचे चीफ गेस्ट शहापूर विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेबांचा आपण मेगा सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. आणि सन्मान करण्याकरिता स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब आणि तसेच अंकुश दादा यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करीत आहोत. माजी आमदार शहापूर विधानसभा सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेबांची आज महत्त्वाची उपस्थिती. आणि मी उल्लेखही साहेबांविषयी केला की साहेब जेव्हा विधानसभेमध्ये होते तेव्हाही त्यांचं ध्येय तेच होतं आणि आजही तेच. शहापूरच्या जनतेसाठी नेहमीच 24 आवर्स अवेलेबल असणारे व्यक्तिमत्व आणि प्रत्येकी समस्येला सोडवणारे व्यक्तिमत्व. आणि आज खऱ्या अर्थाने गणेशजी कांबडी साहेबांच्या प्रेमाखातीर आणि क्रिकेटवरती जे प्रेम त्यासाठी आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता वेळात वेळ काढून साहेबांची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. त्यानंतर नामवंत उद्योजक शहापूर आणि तसेच समाजसेवक सन्माननीय विलासशेठ गगे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि हाही सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो अंकुश दादा आणि तसेच गणेशजी कांबडी साहेबांना की आपण आपल्या शुभहस्ते सन्माननीय विलासशेठ गगे साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. आज साहेबांची देखील महत्त्वाची उपस्थिती आहे, कारण आज जर आपण पाहिले तर भरपूर सारे दिग्गज मंडळी आज आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे आणि शुभ सन्मान साहेबांचा करण्यात आला. त्यानंतर शहापूर उद्योजक आणि तसेच समाजसेवक सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी साहेबांचा आपण शुभ सन्मान करीत आहोत. त्यांची उपस्थिती थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळणार. त्यानंतर शहापूर उद्योजक तसेच समाजसेवक सन्माननीय जयराम मामा वारगडे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा गणेशजी कांबडी साहेब आणि तसेच अंकुश दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान जयराम मामा वारगडे साहेबांचा केला जातोय
आज तेही वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. त्यांचे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर शुभ सन्मान आपण करणार आहोत विद्यमान उपसरपंच गोटेघर गाव सन्माननीय राजारामजी डोंगरे साहेबांचं शुभ सन्मान आपण करीत आहोत. साहेबांचं शुभ सन्मान आपण करणार आहोत. विद्यमान उपसरपंच आहेत गोटेघर गावचे सन्माननीय राजारामजी डोंगरे साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान केला जातो. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाचं योगदान देखील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलं आणि साहेबांचा शाही सत्कार दरम्यान केला जातो. सन्माननीय तुकारामजी वाघ साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. शिरोळ गावचे विद्यमान सरपंच आहेत सन्माननीय तुकारामजी वाघ साहेब, त्यांचे आपण सन्मान करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची आज महत्त्वाची उपस्थिती आहे. युवा सरपंच आहेत आणि आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आणि त्यांचाही हा शाही सत्कार दरम्यान केला जातो. त्यानंतर आपण वळूया ऑनगोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. यस, पाहण्याची मागणी केली जाते. थँक्यू सो मच विशालजी पाटील सर आणि संपूर्ण मान्यवरांचं पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. आदिवासी सरपंच चषक 2025 च्या रणसंग्राममध्ये पर्व दुसरं दिवस क्रमांक 8वा तब्बल 11 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळते. भरपूर मोठं आयोजन गणेशजी कांबडी साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार. शहापूर तालुक्यातील खूप मोठी टुर्नामेंट पाहायला मिळते. मानाचा करंडक आहे आदिवासी सरपंच चषकाचा थरार. 8वा दिवस सलग 11 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 100 टीम्सने सहभाग नोंदवलाय. यस, मॅच पाहायला मिळते जीवी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा बडा भिवंडी विभागातील 2 संघ. एका बाजूला पाहायला मिळते भादवड त्यांच्या अगेन्स्ट जीवी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा बडा. या 57चं टार्गेट दिलेलं आहे. गोलंदाज हितेश तयार. दैवत हितेश तू दैवत. इथे लोअर फुल टॉसचा बॉल स्लाइस करायचा होता. थोडीशी फंबलिंग, त्यानंतर स्वतःला सावरलं. स्वतः बॉल वरती जात आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2च्या सहाय्यानं स्कोर कार्डवरती धावफलकावरती पाहायला मिळते आहे. यस, धावसंख्या पाहायला मिळते 9 धावसंख्या. 57चा पाठलाग करायचा आहे. चांगली बॅटिंग राहिली गेली. प्रदीप असेल, प्रशांत असेल, अनंता धापसे, राहुल, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. टोटल 57चं टार्गेट दिले गेले. इथे ड्राईव्ह केले समोरच्या दिशेमध्ये. स्वतः प्रशांत काटेसकर त्या बॉलवरती येत आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. धावसंख्या 10 धावसंख्या. 10 ऑन द बोर्ड. पहिली षटक समाप्त झाले. तब्बल धावा आल्यात. त्या 10 धावा. अजूनही 18 बॉल आणि 47 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 बॉल अजूनही 47 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. कोलिवली एक्सप्रेस अनंता धापसे पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. कारण पहिल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अनंता धापसेच्या माध्यमातून. पण तो 18 बॉल अजूनही बनवायच्या त्या 47 धावा. यस, गोलंदाज अनंता थापसे तयार. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल उडवायचा होता. मिस टायमिंग. बॉल खाली प्रशांत काटेसकर येतोय. करणार नाहीये चुकी. लागलेला हा पहिला धक्का. फलंदाज दैवत बॅक टू पविलियन. लागलेला पहिला धक्का भादवड संघाला. फलंदाज दैवत बॅक टू पविलियन. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर. यस, थँक्यू. चला, धनुष स्पोर्ट्स बोरगड टीमचे कॅप्टन आपण ड्रॉ साठी यायचंय. धनुष स्पोर्ट्स बोरगड
इथे ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय, 2 चिठ्ठ्या उडवल्या जातील. ओरपीचा बॉल इथे सुद्धा फटका फसलाय. फिल्डर होते त्यांनी केली नाही चुकी. 1 मोर विकेट डाऊन. हरीशच्या माध्यमातून चांगला झेल कॅच झाला कॅरी. यस, गाणे टीमचे कॅप्टन कालिका माता गाणे टीमचे कॅप्टन आपण यायचे लगेच. यस, ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. एका बदला एस जी स्पोर्ट बोरगड सौरभजी घोडे पोहोचले गेलेत. कालिका माता गाणे टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. 2 चिठ्ठ्या टाकल्या जातील. यस, नवीन बॅटर दर्शन पाहायला मिळतोय. इथे धावा कराव्या लागतील, चेस कराव्या लागतील. या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर, संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर धावा कराव्या लागतील. इथे ड्राईव्ह केलाय, सन्मान दिला गेलाय. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेने धावफलक मात्र स्कोरकडवरती धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 11 धावा, 2 गडी बाद, 11 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. इथे संघर्ष करत आहे, परंतु हल्ले चढवावे लागतील. कारण पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली होती जीवी स्पोर्ट्स कोलिवली कुल्याचावाडा बॅटरनं. 57चा टार्गेट दिला गेलाय, त्याचा पाठलाग करताय भादवड संघ. भिवंडीचा क्रिकेट पाहायला मिळतोय. स्लोन गतीचा बॉल उडवलाय, पडाबी और जडाबी, बॉल खेचून मारला, फेकून दिला गेलाय. आलाय षटकार 6 धावांसाठी. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. यस, हा डेड बॉल आहे. यस, थँक्यू. यस, बोरगड संघाला मात्र बाय मिळाले आहे. शेवटचा सामना खेळेल एस जी स्पोर्ट्स बोरगड. यातील विजय संघ विपक्ष गाणे अशी मॅच असेल. एक खारबाव विभागातील संघ पाहायला मिळतोय. गाणे टीम हाफ ट्रॅकचा बॉल पुन्हा एकदा उडवला लागला. गॅप मध्ये बॉल आहे, प्रयत्न केले होते. गॅप मध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 आदिवासी सरपंच षटकाचा वार आलाय. चौकार. सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शेताचे गोटेघर गावचा. यस, त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील उद्योजक जगतातील खूप मोठं नाव शिवाजी शेठ अधिकारी साहेबांचा देखील शुभागमन झालाय. यस, मी विनंती करतोय शिवाजी शेठ अधिकारी साहेबांना आपण स्थानापन्न व्हायचंय. सुस्वागतम सुस्वागतम, सगळ्यांचं स्वागतम. आदिवासी सरपंच चषकाच्या माध्यमातून संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. यस, बॉलची पूर्तता करायची. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शेतात. यस, थँक्यू सो मच. धावसंख्या पाहायला मिळते ती 25 धावसंख्या. यस, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 25. अजूनही 32 धावींची गरज. 12 बॉल 32 धावींची गरज जिंकण्यासाठी.
भादवड संघाला आदिवासी सरपंच चषक 2025 आलेल्या मान्यवरांचा हार्दिक स्वागत करतोय. गणेशजी कांबळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. युवा टीम्सला मात्र प्लॅटफॉर्म देण्याचं काम मात्र गणेशजी कांबळे साहेब करतायत. तब्बल 100 टीमने सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये. आदिवासी सरपंच चषक सर वाईट साठी का? यस, वाईट साठी डीआरएस गेले. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॅटिंग करणारी टीम. यस, थँक्यू. यस, पंचांकडून डीआरएस आहे. यस, थँक्यू. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. एक्झॅक्ट चेक केलं जाईल काय घडलंय काय बिघडलंय. यस, वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव मात्र स्कोर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळेल. धावसंख्या 26. धावसंख्या 26. अजून 31 धावांची गरज. लाईनचे चांगली पाहायला मिळते. त्या लेथ आणि लाईन मध्ये चांगला कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज शरदच्या माध्यमातून. इथे सुद्धा नक्की स्लो वन डिलिव्हरी पाहायला मिळते आहे. जबरदस्त गोलंदाजीचा भरमार आहे कोलिवली संघाकडे. शरदच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पेश केली जाते. वाईड नंतर केलेलं बॅक टू बॅक 2 चेंडू यशस्वीरित्याने हाताळले गेलेत शरदच्या माध्यमातून. जीवी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा बडा संघाकडनं. इथे उडवलाय बॉलला समोर. फिल्डर आहे टीप मधनं अनंत धापसे. प्रयत्न चांगले होते. एकच धाव घेतली गेली आहे. या एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 27 या आकड्यावरती. धावसंख्या धाव फलक होती 27. पुढील बॉल गोलंदाज सज्ज शरद. ते सुद्धा बुडवला गेलाय. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल आहे. चांगला फटका होता. मिळून जातील धावा 4. आलेला हा चौकार क्रॅकिंग 4 धावेंसाठी. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गाव. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 31 धावसंख्या. 31 ऑन द बोर्ड. चांगला चौकार पाहायला मिळतो. शरदवती हल्ला चढवला गेलाय बॅटर प्रशांत. या बॅटरनं सुद्धा बॅटर बीट होत आहेत. परंतु प्रदीपचं मात्र बॅकअप चांगला आहे. आलेला हा चेंडू डॉट बॉल. तिसरं षटक मार्ग असतं. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 31. 57चा पाठलाग करायचा आहे. यातील विजय संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट देईल कालिका माता गाणे. एक खारबा विभागातील लांबचा संघ पाहायला मिळतोय. गाणे टीम. पुढील बॉल शरद. लाऊड अपील केली आहे. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 32 धावसंख्या. अजूनही 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 25 धावांची गरज.
6 बॉल आणि 25 धावांची गरज. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण शुभ सन्मान करणार आहोत आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता नामवंत उद्योजक समाजसेवक सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण साहेबांचा शाही सत्कार निर्माण करीत आहोत. आणि हा सत्कार करण्याकरिता मी या स्पर्धेचे लाडके आयोजक गणेशदादा कांबडी साहेब आणि तसेच अंकुश दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा. साहेब नामवंत उद्योजक तर आहेतच, बट तसेच जर आपण पाहिलं तर साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आपण पाहत आहोत. गणेशजी कांबडी साहेबांच्या शुभ हस्ते आणि अंकुश दादांच्या शुभ हस्ते. अंकुश दादा स्वतः देखील तलवाडा गावचे विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात आला. मॅचकडे आता आपण वळूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. या आदिवासी सरपंच चषकामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं हार्दिक स्वागत हृदयाच्या अंतःकरणापासून. धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळते ती 32. 5 बॉल 25 धावांची गरज. 5 बॉल आणि 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी भादवड संघाला. गोलंदाज यतीश कोलिवली संघाकडनं. इथे सुद्धा स्लो वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, लाजवाब गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. स्लो बॉल हाताळतोय गोलंदाज यतीश. 4 बॉल 25 धावांची गरज. 4 बॉल 25 धावांची गरज. प्रत्येक बॉलमध्ये बिग हिट करावा लागेल. इथे सुद्धा तिसरा बॉल टाकला गेलाय गोलंदाज यतीशच्या माध्यमातून. निर्धाव 3 चेंडू मात्र यशस्वीरित्याने हाताळताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा मात्र अचूक आहे. लेंथ आणि लाईन सटीक पाहायला मिळतोय गोलंदाज यतीशच्या माध्यमातून. या बॉलवरती क्रॉस बॅटरीने फटका दमदार आहे. तो एक मिळणार नाहीये धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यतीशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट टाकले गेले. 2 बॉल 25 धावांची गरज. कुठेतरी पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय. भादवड संघाने विजयाचं दार उघडलंय. जीवी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा वाडा या संघानं लॉफ करायचं होतं. प्रशांत आहेत त्या बॉलवरती जातात. फिल्डरला बीट करतील. बॉल निघून चाललाय सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. यस, या स्पर्धेसाठी मित्रांनो पाऊशाल विविध पारितोषिक आहेत. मालिका वीरासाठी, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. बेस्ट बॅटर साठी एलईडी टीव्ही आहे. बेस्ट बॉलर साठी ओ काय झेल टिपला गेलाय. चांगला झेल पाहायला मिळतोय. बेस्ट बॉलर साठी कूलर आहे. त्याचबरोबर प्रेक्षक सांगतायत आमच्यासाठी काय आहे, तर फायनलच्या दिवसासाठी तुमच्यासाठी नक्कीच सुवर्ण संधी पाहायला मिळते. कुपन आहे, मोफत कुपन. प्रथम क्रमांक सायकल, त्यानंतर असेल कूलर, त्यानंतर असेल मिक्सर, असं विविध पारितोषिक पाहायला मिळतील. फायनल डे ला पाहायला मिळतो 25 तारखेला हे ड्रॉ पाहायला मिळतात. मोफत ड्रॉ इथे 25 तारखेला संध्याकाळच्या सत्रामध्ये खुले करणार आहोत. ही मात्र नोंद घ्यायची आहे. त्यासाठी प्राइस पाहू शकाल. सायकल, कूलर, त्यानंतर मिक्सर अशी बक्षिसं पाहायला मिळतात आयोजकाच्या माध्यमातून. लकी ड्रॉ साठी, यस टॉस साठी. चला टॉस साठी लगेच जॉईन व्हा. गाणे टीमचे कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच